दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या बच्चे कंपनींना शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची आणि आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी नागपूरमध्ये वेगवेगळ्या संस्थांकडून जे आहे ते किल्ले स्पर्धा घेतली जातात। अशाच एका किल्ले स्पर्धेसाठी तयार झालेल्या किल्ल्याजवळ आपण उभा आहे। या किल्ल्याला नाव देण्यात आलेला सक्षमगड शिवाजी महाराजांच्या काळातला महाराष्ट्र आणि आजचा आधुनिक महाराष्ट्र याचा समतोल राखत जी आहे ती एक नवी संकल्पना या किल्ल्याच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्यावेळी शिवाजी महाराज होते त्यावेळी त्यांची गडकिल्ल्यांची रचना कशी होती, त्याची भव्यता दिव्यता कशी होती ती तर इथं साकारलेली आहे। सोबत बदलत्या काळानुसार जे काही बदल आता झालेले आहेत ते बदल देखील या किल्ल्याच्या निमित्तानं इथं दाखवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की 3 भागामध्ये विस्तारित केलेला हा किल्ला, त्या किल्ल्याला जोडणारा उड्डाण पूल हा प्राचीन काळातला दाखविण्यात आला असला तरी अत्याधुनिक काळामध्ये त्याचं काय महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या खाली जे आहे ते समृद्धी महामार्गाप्रमाणे एक सिमेंट रोडचं जाळं जे आहे ते विणण्यात आलेलं आहे। याशिवायच आता मेट्रोचं जाळं ज्या प्रमाणे राज्यात विस्तारत आहे ती मेट्रो जी आहे ती या किल्ल्याच्या परिसरामध्ये दाखवण्यात आलेली आहे। सोलर पॅनल असेल, एखादी गाव अत्याधुनिक झाल्यानंतर तिथली प्रकाश व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल ती कशी असू शकते, शेती शिवाजी महाराजांच्या काळात कशी होती, विद्युत व्यवस्था कशी होती, पवनचक्कीचा वापर अत्याधुनिक काळानुसार कसा केला जाईल, हे सगळं जे आहे ते या किल्ल्याच्या माध्यमातून इथं दाखवण्यात आलेलं आहे। आणि या किल्ल्याला नाव देखील त्याच पद्धतीनं त्याला शोभेल असं सक्षमगड देण्यात आलेलं आहे। या किल्ल्याचे निर्माते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा सक्षमगड काय, कुठल्या संकल्पनेतून त्यांनी हा तयार केलेला निशांत महात्मे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, साधारणतः किल्ला म्हटलं तर शिवाजी महाराजांचा किल्ला आपल्या समोर येतो, तुम्ही सक्षमगड तयार केलेला आहे, तुमच्या किल्ल्यामध्ये मेट्रो देखील धावत आहे आणि एक सिमेंट रोड देखील दिसतो। नक्कीच किल्ला बनवणं म्हणजे व्हॉट इज किल्ला तर एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि आपण जर पाहिलं तर आज राज्यात आणि देशात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे। आणि जर आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज असते आणि त्यांच्याकडे जर नितीन गडकरींसारखे दळणवळण मंत्री किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे राज्यकर्ते असते तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारचं डेव्हलपमेंट आपल्या राज्यात केलं असतं। आणि आपण हा महामार्ग बघू शकता, आम्ही याला शिवस्वराज्य असं नाव दिलेलं आहे आणि आपण ही कनेक्टिव्हिटी बघू शकता, ही पूर्ण कनेक्टिव्हिटी महामार्ग आहे आणि त्यानंतर ती किल्ल्यात जाते आणि आम्ही इथे आधुनिक शहरसुद्धा बसवलेलं आहे आणि एकीकडे गावसुद्धा दाखवलेलं आहे। म्हणजे जे डेव्हलपमेंट असायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ते आम्ही या पूर्ण किल्ल्यात आणि त्यांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गाव आणि शहरांमध्ये दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। सक्षमगड काय भाऊ, हा काल्पनिक प्रकार आहे, तुम्ही शिवाजी महाराजांशी आणि अत्याधुनिकतेचा याचा समतोल साधत सक्षमगड नाव दिलेलं आहे। सक्षमगड नेमकं काय म्हणायचं? ॲक्च्युली आमच्या शाळेचं नाव सेवा सदन सक्षम स्कूल, तर या शाळेचा किल्ला सक्षमगड जो सगळ्या प्रकारे सक्षम आहे, म्हणजे शत्रूंचा सामना करण्यासाठी सक्षम आहे आणि डेव्हलपमेंटनुसारही सगळ्या ठिकाणी इथे आपण सक्षमपणे डेव्हलपमेंट झालेलं आपण पाहू शकता, म्हणून आमच्या किल्ल्याचं नाव सक्षमगड। नक्कीच सक्षमगड आपण पाहिला की अत्याधुनिकता तर आहे, सोबतच भक्कम तटबंदी, बुरुज, शिवाजी महाराजांचा राजवाडा ज्या पद्धतीनं होता, शिवनेरीमध्ये ज्या पद्धतीनं महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते म्हणजे अत्याधुनिकतेची कास धरत जी आहे ती शिवकालीन काय वसाहत होती ते दाखविण्याचा या किल्ल्याच्या निमित्तानं प्रयत्न झालेला आहे। आणि त्यामुळे हा किल्ला जो आहे तो सध्या नागपूरकरांच्या पसंतीत उतरत आहेत आणि बच्चे कंपनी जे आहे ते हा किल्ला बघण्यासाठी इथं गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।